आपल्या देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रदूषणमुक्त बोटीचं लोकार्पण झालेलं आहे मित्रांनो. यावर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाईल. या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. डेली करंट अफेअर्ससाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जॉईन करून घ्या. वीकली आणि मंथली करंट अफेअर्ससाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे, त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल केलं तर सगळं फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि वार्षिक करंट अफेअर्स म्हणजे अख्खा 2025 चालू घडामोडी बघण्यासाठी करंट एक्सप्रेस हे बुक आपण पब्लिश केलेलं महाराष्ट्र पब्लिकेशन तर्फे 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत सगळ्या चालू घडामोडीशी संबंधित माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मोठ्या प्रमाणात याच पुस्तकातून तुम्हाला तुमच्या आगामी परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतील. आता आपण आजच्या मुद्द्याकडे येऊया. अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाईल. देशाची पहिली हायड्रोजन फ्युअल सेल पॅसेंजर बोटीचे लोकार्पण कुठून करण्यात आले, तर वाराणसी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि उर्वरित सगळी परीक्षा माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते. उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. ठिकाण वाराणसीचे नमो घाट इथून करण्यात आली. लांबी 24 मीटरची आहे, वर तुम्हाला दिसते बघा ही बोट. आणि तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी प्रवासीची आहे. क्षमता 50 प्रवासी. खर्च 17.50 कोटी रुपये. खर्च महत्वाचा नसतो, परंतु केबिन वातानुकूलित आणि प्रवासाची वेळ 8 तास लागणार आहे. म्हणजे प्रवास करण्यासाठी 8 तासाचा प्रवास लागणार आहे. या बोटीचं प्रवासाची क्षमता किती आहे हे तुम्हाला कमेंट करायचं. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली ही माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची चालू घडामोडीशी संबंधित माहिती बघण्यासाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका.